साडी विरण्यापूर्वी आयुष्य सरण्यापूर्वी. नमस्कार मैत्रिणींनो. आजचा विषय खास करून घरातल्या त्या कपाटासाठी आहे ज्यात खास प्रसंगासाठी जपून ठेवलेल्या साड्या झोपलेल्या आहेत. हो, त्या साड्या ज्या लग्नात नेसायच्या होत्या, मुलाच्या वाढदिवशी नेसायच्या होत्या, किंवा थोडं वजन कमी झालं की नेसेन असं म्हणून ठेवलेल्या आहेत. आणि गंमत म्हणजे वजन कमी होण्यापेक्षा साडीचाच रंग आधी कमी होतो. पण खरं सांगू, ही गोष्ट फक्त साडीपुरती मर्यादित नाही. आपण आयुष्याबरोबरही असंच करतो. आत्ता वेळ नाही, नंतर फिरायला जाऊ. रिटायर झाल्यावर आराम करू. मुलं मोठी झाली की मग स्वतःसाठी जगू. अहो, आयुष्य म्हणजे सरकारी ऑफिस नाही की उद्या या म्हटलं की फाईल तशीच पडून राहील. क्षणांना एक्सपायरी डेट नसते, ते अचानक अलगद हातातून निष्ठून जात असतात. आपण इतरांसाठी इतकं जगतो की स्वतःच्या मनाला पेंडिंगमध्ये टाकून देतो. आई म्हणते, ही साडी मी मुलीच्या लग्नात नेसेन. आणि मुलगी म्हणते, अगं आई, आधी ती साडी तर बाहेर काढ, नाही तर माझ्या मुलीच्या लग्नापर्यंत विंटेज कलेक्शन होईल. खरं तर साडी जपून ठेवली म्हणून तिचं सौंदर्य टिकत नाही. ती नेसली की खुलते. आणि आयुष्यही तसंच आहे. ते फक्त सांभाळून ठेवायचं नसतं, ते मनापासून जगायचं असतं. कधी अचानक पावसात भिजायचं, कधी आरशात स्वतःकडे बघून स्वतःलाच म्हणायचं, वाह, अजूनही भारी दिसते मी. कधी जुन्या मित्रमैत्रिणींना फोन करायचा, कधी आईसोबत निवांत चहा प्यायचा, कधी स्वतःसाठी फक्त स्वतःमुळे हसायचं. कारण शेवटी ना साड्या कायम राहतात, ना क्षण परत येतात. म्हणूनच साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी. साडी म्हणजे काळाच्या पलीकडची फॅशन. साडी म्हणजे केवळ एक वस्त्र नाही, तर ती आपली संस्कृती आणि अभिमान आहे. साडी नेसली की केवळ ड्रेस बदलत नाही, तर आत्मविश्वासही वाढतो. म्हणूनच साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी आणि आयुष्य सरण्यापूर्वी मनापासून जगून घ्यायला हवं. मनसोक्त जगून घ्यायला हवं. आज घरी गेल्यावर एक काम करा, कपाट उघडा, ती खास साडी बाहेर काढा आणि त्याचबरोबर स्वतःसाठी जपून ठेवलेलं एखादं स्वप्नही. मी पद्मा धुमाळ पुन्हा भेटू एका नव्या विचारासोबत. मैत्रिणींनो, मनसोक्त जगा, खळखळून हसा, आवडणारी साडी नेसा आणि मनासारखं नटा. धन्यवाद.